झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि मला असं वाटतं की एक रेकग्निशन जेव्हा मिळतं ते त्या माणसाबरोबरच त्या भाषेलाही मिळतं, त्या कलेलाही मिळतं. आणि त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या असतात काही प्रमाणात का होईना असं मला वाटतं. मंगेश पाडगावकर म्हटलं की त्यांच्या प्रेमाच्या कविता आपल्याला सगळ्या आठवतातच. तुझाही प्रेमाची गोष्ट हा सिनेमा योग घातलेला आहे. त्या सिनेमाविषयी आपण बोलणारच आहोत, पण एखादी पाडगावकरांची कविता जी तुला खूप आवडते. खूप कविता आवडतात, परंतु त्यांची जी सगळ्यात लोकप्रिय कविता आहे ज्याच्या पहिल्या ओळी म्हणल्यानंतर प्रेक्षकांना ती लगेच अरे वा असं होणार आहे, ते कविता म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं आणि घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. क्या बात आहे. मंगेश पाडगावकरांच्या तोंडून ही कविता ऐकायला मिळाली नाही, पण तुझ्या तोंडून ऐकताना सुद्धा तितकाच आनंद झालेला आहे. आणि ही म्हणत असताना पाडगावकर माझ्या कानात असे घुमत होते. मला वाटतं जर पाडगावकरांनी ऐकली असेल आता ही कविता तर त्यांना सुद्धा आनंद झाला असेल. एका ब्रेकची वेळ झालेली आहे आता खरं तर अतुल, त्यामुळे आपल्याला चर्चा थोडीशी थांबवावी लागेल आणि ब्रेक घ्यावा लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि भेटूया थोड्या वेळानंतर. खरं तर आता पुन्हा एक चांगली बातमी येते, ती म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. अतुल, ही बातमी ऐकल्यानंतर काय मनात आलं, काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? पहिल्यांदा म्हणजे मी अँकर आहे आणि त्यावेळेला अनाऊन्स केलं जातं आहे की नानांना पद्मश्री मिळाली आहे. नाना अभिनंदन, खूप 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 अभिनंदन. खरं तर आता भरपूर प्रश्न आहेत मनात, तुला विचारायचे आहेत, पण तुझा चित्रपट येतोय प्रेमाची गोष्ट, तर तुझी ही प्रेमाची गोष्ट तुझी आणि सागरिकाची का पाहावी प्रेक्षकांनी? ती आमची आहे म्हणून पाहावी एक तर. दुसरी गोष्ट, ती एक खूप सहज साधी सोपी गोष्ट आहे आणि ती आपल्या कुठल्याही घरात किंवा आपल्या बरोबर, आपल्या शेजारी, आपल्या आसपास अशी घडणारी कहाणी आहे आणि म्हणून ती प्रेक्षकांनी पाहावी. निश्चित प्रेक्षक पाहतील आणि मी सुद्धा पाहिल. अतुल जर अभिनेता नसता तर? मी इन्शुरन्स कंपनीमध्ये होतो NSD ला जायच्या आधी, त्यामुळे कदाचित इन्शुरन्स एजंट झालो असतो, माहिती नाही. आणि हॉबीज काय काय आता तुमच्या? मला हॉबीज आहेत असं मला वाटत नाही, कारण माझं असं मत आहे की माझा व्यवसाय हे माझं आयुष्य नाहीये. माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा एक छोटा भाग आहे, महत्वाचा भाग आहे पण छोटा भाग आहे. आणि त्यामुळे इतर ज्या ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटतात त्या मला माझ्या व्यवसाय इतक्याच महत्वाच्या वाटतात. मग ते वाचन असो, मग ते नाटक पाहणं असो, तो प्रवास असो, किंवा आमच्या क्वेस्टचं काम असो NGOचं. तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लेख मला कुठे लिहायचे असतील, जाऊन बोलायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या व्यवसाय इतक्याच महत्वाच्या वाटतात. आणि आपण हॉबी युजली त्याला म्हणतो की जे आपण आपल्या रोजच्या कामाला सोडून वेळ मिळेल तेव्हा करतो, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यासाठी वेळ काढणं हे सगळं मिळून एक आयुष्य आहे असावं. या सगळ्यासाठी वेळ काढायचाच असतो, पण या खूप धावपळ असते हे सगळं काम करायचं म्हणजे. या सगळ्या याच्यामध्ये तब्येत सुद्धा खूप महत्वाची असते आणि नटरंग सिनेमामध्ये सुद्धा आम्हाला काही काळ पडद्यावर एक दांडगा अतुल दिसला होता. कशी कमावली ही तब्येत? ती काय आहे, एक गाडी मेंटेन्ड असली ना की मग त्याला फास्ट किंवा तुम्ही स्लो करू शकता. तर त्यामुळे नटरंगसाठी जे काही केलं त्याच्यात मला वाटतं सहभाग वेगळ्या गोष्टींचा होता मुख्यत्वे करून. एक तर सगळ्यात महत्वाचा सहभाग शैलेश परुळेकर, जे माझे पर्सनल ट्रेनर मित्र आहेत खरं तर आणि मला ट्रेन करतात. त्यांनी जेव्हा म्हटलं होतं, त्यांना जेव्हा विचारलं जातं की मी नटरंगामध्ये जे काही केलं ते का केलं, कसं मी करू शकलो, त्यावेळेला ते असं सांगतात की पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या शरीराला अब्यूज केलं नव्हतं. इन द सेन्स मी कधीही आजपर्यंत दारू प्यालो नाहीये, मी कधी पडदा सोडून कधी सिगरेट ओढली नाहीये किंवा तंबाखू वगैरे वगैरे जे काही असतं ते कुठल्याच वाईट सवयी नाहीये. त्यामुळे शरीर अब्यूज झालं नाहीये, त्याच्यावर अत्याचार झाले नाहीये.
दुसरी गोष्ट, खाण्यापिण्याच्या माझ्या ज्या वेळा आहेत त्या मी जरा हट्ट करून पाळतो. मी सकाळी 9-9:30ला जेवतो आणि संध्याकाळी 6-6:30ला जेवतो. आणि जेवण आणि झोप ह्याच्यामध्ये कमीत कमी 3-3.5 तासाचं अंतर ठेवतो. हे मी 8-10 वर्ष गेली करतोय. आणि अर्थातच अत्यंत रेग्युलरली व्यायाम. परुळेकर सर सांगतील तसं तसं माझं ते रेजिम ठरलेलं असतं आणि ते मी पाळतो. ते जे सांगतात ते मी ऐकतो. तुझ्या फॅन्ससाठी मी पुन्हा एकदा स्पेशल हे सांगेल की दारू, सिगरेट ह्या सगळ्या गोष्टी अतुल वर्ज्य करतो, घेत नाही अजिबात, आणि त्यामुळे तो इतकी छान तब्येत त्याची आहे आणि आपल्या समोर तो इतका छान अभिनय करू शकतोय. अतुल, ह्या सगळ्यामध्ये हा आत्ताचा अर्धा तास आणि आज तू वेगळ्या रूपात, वेगळ्या भूमिकेत सगळ्या प्रेक्षकांपुढे गेला एक वृत्तनिवेदक म्हणून. कसा होता हा अनुभव? पहिला धडा मी हा शिकलो की तुमची इमोशन्स जी आहे त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे तुमचा. कारण राहुल द्रविड हा माझा सगळ्यात आवडता क्रिकेटपटू आहे. सगळ्यात आवडता क्रिकेटपटू आहे राहुल द्रविड माझा. आणि जेव्हा त्याला पद्मभूषण मिळालं, ही बातमी मी सांगतोय असं झालं. त्याच्यानंतर जे बॉक्सर मेरी कोम हे होतं ते मी बॉस्कर केला त्याचा आणि नंतर बॉक्सर म्हणाल, कारण ते राहुल द्रविडला पद्मभूषण मिळालं हे. पण अनुभव खरंच एकतर आदर वाढलाय तुझ्याविषयी आणि तुझ्या सगळ्या जे काही तुझे कलिग्ज आहेत त्या सगळ्यांविषयी. कारण ही सोपी गोष्ट नाही आहे. इथे सतत कानात काहीतरी बोलत असतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून बातम्या सांगत राहायचं ही सोपी गोष्ट नाही आहे. मजा आली आणि हे मला काम जरा आणखीन करून बघायला आवडेल. जोपर्यंत ह्याच्यावरती मास्टरी येत नाही तोपर्यंत मला प्लीज चान्स द्या. मला वाटतं आमचे संपादक सुद्धा हे ऐकतात, त्यामुळे निश्चित चान्स मिळेल बहुधा पुन्हा एकदा. पण अतुल, आज मला सुद्धा खूप चांगलं वाटलं आणि झी 24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तुला आज वेगळ्या भूमिकेत बघताना खूप चांगलं वाटलं असणार आहे, खूप आनंद वाटला असणार आहे. आणि तू माझ्यासोबत आज माझा वृत्तनिवेदक म्हणून होतास, त्यामुळे मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. मला खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. झी 24 तासचे खूप 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 आभार. मला हा एक वेगळा अनुभव तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू सो मच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.